ग्राउंडचा जो दिसतोय हा आपला पूर्णपणे हॉल आहे. त्याच्यानंतर पहिल्या माळ्यावर तर आपलं कुलस्वामी चिंचणी मायेचं मंदिर आहे आणि त्याच्यावरती जो माळा येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला UPMPC लायब्ररी आणि विद्यार्थी वसतिगृह आणि त्याच्या जो वरचा जो माळा आहे तिसरा माळा त्या माळ्यावरती VIP गेस्ट हाऊस किंवा त्यातून काय कमी जास्त झालं तर विद्यार्थी हॉस्टेलवरती ढकलणं अशा महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांचं स्वप्न साकार होते. अनेक भव्यदिव्य अशी वास्तू मुंबईसारख्या शहरामध्ये म्हणजे राज्याच्या राजधानीचं जे शहर आहे त्या शहरामध्ये उभी राहत आहे. यासाठी तुम्हाला अनेक कष्ट सोसावे लागलेले आहेत, प्रचंड प्रयत्न केले आहेत तुम्ही. तर ही संकल्पना सुचली कशी आणि तुम्हाला या ठिकाणी ही वास्तू का उभी करावीशी वाटते ते सांगा. जय मल्हार जय अहिल्या गेली 1919 पासून या नवी मुंबई शहरामध्ये आम्ही राहायला आलो आणि नवी मुंबई हे एक शहर विकसित शहर आहे आणि ज्या वेळेला या शहरामध्ये आम्ही फिरत असताना या शहरामध्ये आंबेडकर भवन असेल, मराठा भवन असेल, केरला भवन असेल, ही सगळी भवनं दिसायची आणि मग असं लक्षात आलं की बाबा ही सगळी भवन आहेत. मग आपल्या अहिल्या देवीचा एवढा मोठा इतिहास आहे, मग आपल्या होळकरांचं इथे एखादं का भवन नसावं. त्या उद्देशानं आम्ही इथं नवी मुंबईमध्ये या सानपाडा विभागामध्ये आपल्या काही समाज बांधव एकत्र केले आणि आम्ही एका संस्थेची स्थापना केली, राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून एक नवी मुंबई शहरामध्ये आपलं एक अहिल्या भवन असावं ही आम्ही एक जिज्ञासा मनामध्ये घेऊन कामाला लागलो. साधारण 2002 पासून या कामाला खरी सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आज जवळजवळ 2017 म्हणजे 2017ला आपल्याला सिडकोकडून आव्हान मिळालं. ही सिडकोकडून जागा मिळवणं म्हणजे काय खाऊ नव्हता. इथं बऱ्याच राजकीय लोकांचं वरदस्त होतं, बऱ्याच राजकीय लढाया होत्या आणि अशा आपण तो काळ असा होता की आपला धनगर समाजाला कुठलं एखादं राजकीय पाठबळ नव्हतं. अशा परिस्थितीमधून आपण एक ती डेअरिंग केली होती की बाबा काही करून या नवी मुंबई शहरामध्ये अहिल्या भवन झालं पाहिजे. त्या पद्धतीने जे माझे सगळे सहकारी मित्र आहेत या संस्थेचे, आता सगळ्यांची नावं गेली तर नावं भरपूर आहेत, पण जे काही या संस्थेला अटॅचमेंट आहे त्या सगळ्यांना सोबतीला घेऊन आम्ही सिडकोकडे प्रयत्न केले. सिडकोकडे जवळजवळ 14 वर्ष आम्ही 2002ला आमचं सिडकोला पहिलं पत्र गेलं होतं की बाबा इथं आम्हाला अहिल्या भवनसाठी जागा पाहिजे. तर त्यावेळेला अक्षरशः त्या सिडको ऑफिसमध्ये आमची टिंगलटवाळी करण्यात आली की एवढ्यापर्यंत की कोण अहिल्यादेवी होळकर, म्हणजे एवढी त्यावेळेची एक खूप गंभीर परिस्थिती. अशा परिस्थितीमधून आम्हाला ते भवन तयार करायचं होतं, परंतु किती मान अपमान झाला तर त्या